तर आता कोमलची डिलिव्हरी झालेली आहे आणि बाळ आणि बाळातील म्हणजेच कोमल आणि कोमलचं बाळ दोन्ही चांगले आहे आणि आता त्याला काही आयसीयूमध्ये ठेवायचं काम नाही, कारण की जास्त टाईम ठेवायचं काम नाही पडलं आणि आपल्या ओम भैयाचा परिवार पूर्ण झालेला आहे. जे आपण देवापाशी मागितलं तेच झालेलं आहे. तर नमस्कार सगळ्याला. तर तुम्हाला तर माहितीच आपल्या कोमलची डिलिव्हरी व्हायली आणि जे बाळाला आयसीयूमध्ये ठेवायचं काम पडत होतं ते काम म्हणजे जास्त टाईम नाही ठेवलं आयसीयूमध्ये. आता थोडं नॉर्मल आहे बाळ, आता सगळं नॉर्मल आहे. तर म्हणलं चला काय नाही की आपलं तोंड गोड करायसाठी करूया. तर मी त्यांना सांगणारच होते काहीतरी आणा गोड करायला, तोंड गोड करायला, तर ते मला न सांगता चालले गेले, मला माहितीच नाहीये. आता तुम्हाला कसं वाटतंय? तुम्ही आता डबल एकदा आजी झाल्या आहे की पण पण बाळ थोडंसं काय आयसीयूमध्ये ठेवायचं काम पडलं, तर श्वास घेतात आता म्हणून. आता थोडी नॉर्मली तब्येत, पण आता शिजरच्या बाईला सहसा 3-4 दिवस, आमच्याकडे तर 7 दिवस म्हणता. तर इकडं मला वाटतं जानेवारी 5 दिवस ठेवतात शिजरच्या बाईले. तर 5व्या दिवशी सुट्टी होती. आता तुम्ही सगळेजण कमेंट करसान ताई तुम्ही जासान नाही का, तुम्ही आता झाल्या, तुम्ही जासान नाही का आता झाल्या. तर हो, मी सुद्धा जाणारच आहे. पण मला तर आमच्या घरी सगळं खुशीचं वातावरण आहे. सगळ्यांना सांगितलं आम्ही नक्की बाळ झालेलं आहे, बाळ झालेलं आहे. आणि चला म्हणलं चला काहीतरी गोडतोंड करूया, कारण की सगळेजण मला विचारलेले की ताई तुम्ही गोडतोंड कधी करता, तोंड कधी करता, सगळेजण घरातले म्हणता. कारण की मी डबल एकदा आत्या झालेली आहे आणि आत्या व्हायची खुशी अलगच असती आणि काही दिवसांना अजून एकदा आत्या होणार आहे. पण आता हे बाळ झालेले आहे त्याच्यामुळे त्याला खुशी जाहीर करूया. आता तुम्ही म्हणता ह्याही आत्या बसले, मी आत्या बसले, कारण की आत्याच्या प्रमोशन झालेले आहे, माझं सुद्धा प्रमोशन झाले, सोनलचं सुद्धा प्रमोशन झाले आहे की सोनल. आमचं सगळ्यांचं प्रमोशन झालेलं आहे. तर मला चला सगळ्यांचं तोंड गोड करूया. तर आता ते गेले आणायले, आता ते आणतीनच आणि मग आपण सगळ्याला खाऊ घालूया, कारण की मला सगळेजण आमच्या घरातले म्हणले आमचं तोंड कधी गोड करते, तोंड कधी गोड करते. मला चला सगळ्यांचं तोंड गोड करूया, कारण की सगळ्याची एकदम घरामध्ये खूप खुशीचं वातावरण आहे. पण ते बाबूसाठी थोडंसं मन नाराज झालं, कारण की असं झालं म्हणून. पण बाळसुद्धा चांगलंच आहे, आता टेन्शनच नाही. आता आपल्या ओम भैयाचा परिवार पूर्ण झालेला आहे. 2चे 3 झाले, 3चे 4 झाले, असं आपल्याला पाहिजे होतं. तसंच अजून काही दिवसांनी आपल्या रामदाचं सुद्धा तसंच होणार आहे, म्हणून खूप चांगलं वाटायला लागलं आता. कारण की म्हणजे आमच्या मनात खूप सारी अशी शंका होती, कारण की पहिलेच आपल्या कोमलला नागिन झाली होती ना, म्हणूनच मनात खूप शंका होती की बाळाला काही होईन का, बाळाला काही होईन का. आणि ते झालं अजून डॉक्टरनं सुद्धा सांगितलं होतं की बाळाचं वजन कमी आहे, म्हणून अजून जीव थोडासा पुरू करत होता. पण मला जाऊ द्या. आणि आता बाळाचं वजन 2.5-3 किलोचं पर्यंत आहे, म्हणून सगळं नॉर्मल आहे, म्हणून काही वाटत नाही. पण हेच थोडंसं मनाला लागत होतं की बाळाला थोडंसं श्वास घ्यायला तकलीफ होती, कारण की आम्हाला सगळ्यांना खूप खराब वाटलं की असं म्हणजे आयसीयूमध्ये ठेवलं ना. तर तिच्या माईला तर माहिती नव्हतं, म्हणजे कोमलला सुद्धा माहितीच नव्हतं की तिला आयसीयूमध्ये ठेवलं म्हणून. आणि कोमलच्या मम्मीला सुद्धा नव्हतं माहिती, त्या गावालाच होत्या, आता येतच होत्या रस्त्यानं. पण त्यांना ही गोष्ट माहितीच नव्हती की बाळाला आयसीयूमध्ये ठेवायची, कारण की कोमल तर पहिलीच बेशुद्ध होती आणि तिच्या आईला यायला उशीर झाला. पण मग जे काही सगळं होतं आईच होती, आईने सगळं पाहिलं. तर आईला मी बोलले, तर आई म्हणे मला असा टाईम आला होती कधीच आला नाही म्हणे दवाखान्यात राहायचा, आणि ते बाळापाशी. तर आई होती घरच्यामध्ये आणि बाळ होतं बाजूला, म्हणून आई बाळापाशीच राहणं पडलं ना. आई कोमल होती, कोमलपाशी होता ओम भैया. तर मला सुद्धा जायचं आहे, पण थोडंसं घरी थोडंसं काम आहे, म्हणून थोडं थांबेलं आहे. मी 1-2 दिवसात नक्की जाईनच आणि बाळाला पाहून येईन, कारण की बाळालासुद्धा आत्याची आशा लागलेली आहे. कारण की सगळेजण म्हणतात आत्या कधी जाणार आहे, आत्या कधी जाणार. आमच्या एटातले सुद्धा सगळे म्हणतात आत्या कधी जाणार आहे, आत्या कधी जाणार आहे. तर मला जाईन आत्या बी आणि एकदा पटकनशी पाहून येईन. तर सोनलचे पप्पा आले वाटता, चला बघा आलेले, सांगायचं काम नाही आहे, असं असतं. तर चला बघा आपण काय काय आणलं म्हणून. चला चला चला, उतरा उतरा उतरा, चला 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 चला. तर बघा आपण काय आणलं यांनी, चला मग. चला आता कोमलची डिलिव्हरी झाली आहे, तर आता आपल्याला जाणार आहे आता गोळ आणण्यासाठी काहीतरी. मी जातो आता गोळ आणायला, आणि अजून मला येणं काही सांगणं नाही काय आणा तुम्ही, पण सांगायचं एकदा जाऊन मी घेऊन येतो आता गोळ. आता मी जातो, आता काहीतरी आणतो, तुम्ही पाहिजा बरं मी काय आणलं तर. चला आता निघतो मी, घेऊन येतो लगेच. चालतो का बेटा? म्हणजे कसं आपल्या तयारीत राहील बरं, नाही तर मग 2 शब्द फुकाचे खाऊन घ्या आणखीन. त्याच्यापेक्षा पहिले नाही आपल्या तयारीत राहा. आणि ते त्याच्यामध्ये गुंग आहे. हे बा अजून मी फोन चालूच आहे. हे बा काय काय बोलते ना, काय नाही तिचं तिला माहीत. चालूच आहे फोनावर फोन, तोच चालू आहे आता, दुसरं काही गोष्टच नाही. काम धंदे सोडले आहे की नाही, काय फोन तुम्हाला.
हे बरं का पप्पा आले हो चला अजून वाटू आपण पेढा जिलेबी. तर सगळ्यांना पेढा आणि जिलेबी वाटलेली आहे बघू शकता तुम्ही. आत्याला सुद्धा दिली पण आत्याचा होता उपवास म्हणजेच एकादशी होती ना तर याने दुसऱ्या दिवशी आणाल त्याला म्हणून. तर साईंच्या पप्पाचं म्हणणं आलं तू पेढा खाय म्हणे जिलेबी खाऊ नको कारण की उपवास आहे म्हणून एकादशी होती म्हणून आणि दुसऱ्या दिवशी आमचे पित्र होते 2 हे केलेले आहे म्हणून. आणि मामा आलेले होते बघा तर मामाला आम्ही पहिले पेढा दिला आणि मग जिलेबी दिली दोन्ही खा म्हणलं तर मामाने पेढा आणि जिलेबी दोन्ही खाल्लेली आहे. बाकी सगळेजण मला विचारतो तू पेढा आणि जिलेबी वाटायली पेढा आणि जिलेबी वाटली तर काय कारण तुम्हाला नक्की सांगणारच आहे मी. तर सगळ्यात पहिले तुम्ही पेढा आणि यानं तोंड गोड करून घ्या कारण की आता सगळं नॉर्मल आहे आणि सगळं खुशीचं वातावरण त्यासाठीच. तर याने पेढासुद्धा जिलेबी दोन्ही वाटलेली आहे. तर सगळेजण म्हणतात गोड तोंड करा सगळ्याला गोड तोंड केलं सगळ्यांचं आणि सगळ्यांना देऊन दिलं. आणि घरीसुद्धा आले ते सगळेजण म्हणाले काय झालं काय नाही सगळ्याला आम्ही सगळ्याचं तोंड गोड केलं. आणि आता तुम्ही म्हणसान आता आज 3 दिवस झाले कोमलले 3 दिवस झाले आज. आता उद्या आणि परत तिची 5वी येणार तिची. तर म्हणलं चला एकदा आपल्या बाळाला भेटून या कारण की बाळासुद्धा आशा लागते आत्याची आणि आत्याला लागते बाळाची. तर आता म्हणलं लवकर जाऊया पण आज आमच्या घरचे पित्र होते ना म्हणून मला जाता नाही आलं. तर आज आमच्या घरचे पित्र आम्ही जीव घातले आणि तेव्हाच म्हणलं तर उद्या जाऊ. आता उद्या जाईन मी माझ्या बाळाच्या भेटीले. आणि परी एवढी गुण करायला लागली तुम्हाला काय सांगा इतकी बाळाचा लाड तिले तुम्हाला काय सांगा. मला म्हणते आज तू आमच्या घरी बाळ झालं आणि त्याला तिनं खेळायसाठी सुद्धा बावली दिली. चाल म्हणते तिला सायकल देतो मी अशी एकदम मस्त खेळायला लागली ती. पण तिला की त्रास व्हायचा दवाखान्यामध्ये कारण तिला सवय नाही का रूममध्ये राहायची म्हणून. तरी बी आता आई मला म्हणली की त्यातरी मी घेऊन जाते म्हणे घरी आणि काम धंदा झाल्याच्यानंतर मग तिला वापस घेऊन येईन. आणि तर ती येणं चालू तिचं बी सकाळीसुद्धा आईसोबत गेली अंग धुवून आली. आणि आता बाळाची तब्येतसुद्धा चांगली आहे आता सगळं नॉर्मल आहे. बाकी आता उद्या सुट्टी उद्या होणार आहे वाटतं सुट्टी कारण की 4 दिवसात सुट्टी होती म्हणता भाऊनं दिवसातून भाऊला 4 दिवसात होती म्हणजे सुट्टी. तर आता सुट्टी होणार आहे आणि सुट्टी झाली की ते उद्या घरी जातील. तर मी डायरेक्ट दवाखान्यात जाणार नाही डायरेक्ट मी घरी जाणार आहे. आणि ही पूजा आणि बोली करायला लागली त्याचा आवाज येत असेल तुम्हाला. पूजा जरा थांब ना बेटा. आणि आता विषय चालू आहे बाळाचा. तर आता बाळाला पायासाठी जायचं पण पोरीची सुद्धा शाळा आहे. पोरी म्हणता रानू सोनल म्हणते मी येतो म्हणून पण माझं नाही म्हणणं आहे त्यांना कारण की सध्या त्यांची शाळा चालू आहे म्हणूनच. तर आता बघू आता काय होतं कारण की सोनलचे पप्पा नाही म्हणता यायचं ते म्हणते तू जाय म्हणता मी नंतर जाईल. पण माझी सासूबाई म्हणजेच माझी आत्याचे समजा त्यांना सुद्धा हारिके ना भाषाचं बाळा बघायला. तर त्यांचं असं म्हणणं आलं की तुम्ही दोघंजण घरी राहा आणि मी जातो. पण माझं असं म्हणणं आलं की आम्ही दोघे आठोबाशात जातो कारण त्यासुद्धा आत्या आहे मी सुद्धा आत्या आहे. त्यांना तुम्ही सुद्धा चला माझ्यासोबत. तर आम्ही आता दोघीजण जातो आणि आमच्या बाळाची भेट घेऊन येतो. नाही जास्त दिवस राहायला चालेल पण बाळाची भेट घेऊन येतो कारण की परदेची 5वी ना म्हणून. आणि आईच्या अंगावर खूपच सारं आईचं घरचं जायचं जसे आत्यासुद्धा येईल पण आत्याची तब्येत थोडी चांगली नाही आहे. तिची मम्मीसुद्धा आहे पण तिची मम्मी तिच्या लेकीला सोडत नाही आणि साहजिक आहे कोणाच्या आपण आपल्या पोरीला सोडत तसं तिच्या मम्मीसुद्धा आहे. तिची मम्मी येते अंग तोंड धुतील लगेच मग वापस अजून दवाखान्यातून जाते. तर तिची मम्मी आहे पण ते कसं एकजण बाळाची बाई पैसेच पाहिजे ना म्हणून. आणि थोडा रुद्रूचा आवाज होता की तुम्हाला रुद्रू घरातच आहे. तर आता बघते मी अजून माझं काय अजून हे नाही आहे कारण की आत्याचं मामाचं म्हणाले काय मी दोघंजण पाहून येतो मग मागून तुम्ही दोघंजण जा. पण आता पाहू आता काय होतं काय होतं कारण की घरात सगळेजण एकदम असा खुशीचं वातावरण आहे ना. सगळेजण म्हणतात मी जातो तसं आमच्या घरीसुद्धा चालू आहे. तर आता पाहू आता होतं काय म्हणतात ते. तर कदाचित ते जाती नाही तर मग आम्ही दोघं सासू वायरात जाऊ. पण मला असं वाटतं की तुम्ही दोघंजण घरी राहा आणि आम्ही दोघी सासू वायरात जातो म्हणलं. तर ते म्हणे बरं तसं कर म्हणे. तर आता पाहू आता. तर अजून विचार पडला तर का तसंच जा काही ना काहीतरी आणणं पडेल बाळासाठी. तर ते आणण्यासाठी सुद्धा जाणे आम्हाला पण ते आता वावरात जायले ते वावरातून आले की लगेच आम्ही जाऊ पुऱ्याला काही ना काहीतरी बाळासाठी घेऊन येऊ कारण की बाळाला तसं पाणी चांगलं नाही वाटत ना. ओल्ड चांगलं नाही वाटत काही ना काही घेऊन जाणं पडेल बाळासाठी कारण की तिकडे नवा जीव आहे. आणि सोनलचं सुद्धा म्हणत चालेल की मी येतो म्हणून पण सोनल काही येणार नाही आपल्यासोबत आहे की बाळा कारण की सोनलची शाळासुद्धा आहे ट्युशनसुद्धा आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे सोनलला उलट्या होता आहे की नाही. तर असं काही चालू आहे. तर आता बघू आपण होतं आहे लोक आपण सोनलला काही नेणार नाही पण तिच्या पप्पासोबत आली तर आहे ती तिच्या पप्पासोबत सुद्धा येऊ शकते ना म्हणून. आणि व्हिडिओ काय आज काय एवढं विशेष नाही व्हिडिओ तेच आहे
तर असं काय आहे आमच्या घरी सुद्धा, कारण सगळ्यांचं वातावरण एकदम खुशीचं वातावरण आहे आमच्या घरामध्ये, कारण की आपल्या मुंबईचा परिवार पुरा झाला म्हणून. आणि आता आपल्या कोमलची सुद्धा तब्येत चांगली आहे, बाळाची सुद्धा तब्येत चांगली आहे आणि सगळं नॉर्मल आहे ना. उद्या त्यांना सुट्टी सुद्धा होऊन जाणार आहे, म्हणून आता आम्हाला उद्या जायचं आहे गावाले. म्हणून आता काय करा काय नाही मला काही सुचणार नाही, कारण की बाळासाठी सुद्धा काहीतरी न्यायचं आहे आणि आपल्या कोमलसाठी सुद्धा काहीतरी न्यायचं आहे. पण सुद्धा कोमलला काही चालत नाही, कारण की शिजर होईल म्हणून. तर आता मला आई मला अशी म्हणतो तू ये म्हणे इकडं, तुला काय करायचं कर म्हणे. तर आता बघू आपण काय करा म्हणून. तुझी दाजी काय म्हणता काही त्याचं सुद्धा मत ऐक नाही, आणि ते तर म्हणतात की पप्पा तुम्ही दोघे आता वर्षात जा, आणि मामाचं असं म्हणणं आलं की तू घरी राह आणि मी आणि आत्या जातो, जसं दोघं जण ते जाता म्हणून. तर पाहू आता, जेवढी मला सुद्धा हरिकच आहे ना म्हणून. तर चला मग आता पाहू आपण कोण जातं कोण नाही, तुम्हाला व्हिडिओ सगळं माहीत पडणार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा, आणि कमेंट करा तुम्ही, त्याचं उत्तर तुम्हाला नक्की देईन मी. आणि अशा काही कमेंट तुम्ही केल्या नाही की ते तुमच्यापर्यंत याचं उत्तर देऊ शकते म्हणून मी.